वित्तीय व्यवस्थापन ही एकूण व्यावसायिक व्यवस्थापनाची एक बाजू आहे. वित्त व्यवस्थापन, संग्रह व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन यांच्या इतकेच वित्तीय व्यवस्थापनाला महत्त्व आहे. वित्तीय व्यवस्थापन हा शब्द जो प्रयोग आहे हा अतिशय विस्तृत अर्थाने वापरला जातो. व्यवसायाच्या आर्थिक गरजांचं अचूक अनुमान करणं, उपलब्ध निधीमार्फत विविध कार्य निर्विघ्नपणे पार पाडणं, त्यासाठी योग्य वाटप करणं, व्यवसायात विविध विभागात होणाऱ्या खर्चांचं नियमन आणि नियंत्रण करणं याचा आर्थिक नियोजनात व आर्थिक व्यवस्थापनात समावेश होतो. पुन्हा एकदा वित्तीय व्यवस्थापनामध्ये नेमकं कुठलं कार्य केलं जातं किंवा वित्तीय व्यवस्थापन काय आहे, यामध्ये आर्थिक ज्या गरजा असतील या आर्थिक गरजांचं अचूक अनुमान करणं, उपलब्ध निधीमार्फत विविध कार्य निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी योग्य वाटप करणं, व्यवसायात विविध विभागात होणाऱ्या खर्चांचं नियमन आणि नियंत्रण करणं याचा आर्थिक नियोजनामध्ये या ठिकाणी समावेश होत असतो. म्हणजेच आर्थिक नियोजन करत असताना किंवा आर्थिक व्यवस्थापन करत असताना जो व्यवसाय असेल या व्यवसायाला पुरेसा व वेळेवर वित्तपुरवठा उपलब्ध करणं, भांडवल उभारणीचा खर्च विशिष्ट मर्यादेमध्ये ठेवणं, व्यवसायाची स्थापना, विस्तार, आधुनिकीकरण या सर्व गोष्टींसाठी वित्ताची आवश्यकता असते. अन्यथा व्यवसाय नीटपणे चालवणे, आर्थिक देणी भागवणे या गोष्टीसुद्धा अवघड असतात. काही वेळा व्यवसायाची प्रतिष्ठा आणि नावलौकिक या ठिकाणी पणास लागतो. तो म्हणजे ज्यावेळेस आर्थिक अडचण व्यवसायाने येते. वित्तीय व्यवस्थापन असल्याखेरीज व्यवसायाचे प्रवर्तक, संस्थापक सदस्य कोणत्याही योजनांना मूर्त स्वरूप देऊ शकत नाही. वित्तीय व्यवस्थापन हे इतर कार्यांप्रमाणे व्यवसायाचा एक मूलभूत गाभा किंवा पायाभूत गाभा असते. विपणन व्यवस्थापन, खरेदी व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन यांच्या इतकंच महत्त्व वित्तीय व्यवस्थापनाला आहे. अशा वित्तीय व्यवस्थापनाची व्याख्या आपण बघूया. व्यवस्थापन याचा अर्थही थोडक्यात सांगतो की व्यवस्थापन किंवा व्यवस्था शब्दावरून व्यवस्थापन शब्द विस्तृत झालेला आहे. व्यवस्था किंवा व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून कार्य करून घेणे, याला आपण व्यवस्था असं आपण म्हणतो. व्यवस्थापन याचा अर्थ व्यवसायामध्ये जी विभिन्न कार्य असतात या विभिन्न कार्यांचं नियोजन करणं, याला आपण व्यवस्थापन असं आपण म्हणतो. आता वित्त व्यवस्थापनाची व्याख्या, पहिली व्याख्या चार्ल्स गस्टनबर्ग. वित्तीय कार्य हे व्यवसायाच्या विविध कार्यांना एकत्रित बांधणारे, परस्परांशी दुवा साधणारे कार्य आहे. दुसरी व्याख्या गुथमन. वित्तीय अर्थकारण, वित्तीय व्यवस्थापन हे सर्वकष स्वरूपाचं कार्य आहे. त्यांचे नियोजन, प्रशासन, नियंत्रण अशा सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणजेच वित्तीय व्यवस्थापनामध्ये विभिन्न प्रकारचे वित्तीय कार्य हे परस्परांशी दुवा साधणारी कार्य आहेत किंवा वित्तीय अर्थकारण, वित्तीय व्यवस्थापन हे सर्वकष स्वरूपाचं कार्य आहे. यामध्ये नियोजन, प्रशासन, नियंत्रण या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये होत असतो. पुढील मुद्दा आपला आहे वित्तीय व्यवस्थापनाचे उद्दिष्ट. वित्तीय व्यवस्थापन करत असताना वित्तीय व्यवस्थापनाची अल्पकालीन व दीर्घकालीन अशी दोन प्रकारची उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये अल्पकालीन उद्दिष्ट जे आहे त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे भांडवल उभारणी करणं. व्यवसाय संस्थेला एकूण पुरेसा भांडवल पुरवठा गरजेप्रमाणे उपलब्ध होईल
या दृष्टीने भांडवल पुरवठ्याचे उद्दिष्ट ठरवावे लागते. व्यवसायाची आर्थिक गरज सतत वाढती असते. विकासाच्या आधुनिकीकरणाच्या योजना, सतत वाढत जाणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च, यामुळे प्रत्येक वर्षी भांडवलाची उभारणी गरजेची असते. वित्त व्यवस्थापकाला भांडवल उभारणी करायची आहे हे ठरवत असताना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. भांडवल उभारणीचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की जेणेकरून व्यवसायाला पुरेसा भांडवल पुरवठा त्यांच्या गरजेप्रमाणे उपलब्ध करणं. व्यवसायाची आर्थिक गरज सतत वाढती असते. विकासाच्या आधुनिकीकरणाच्या योजना राबवण्यासाठी व्यवसायाला भांडवलाची आवश्यकता असते. दुसरं उद्दिष्ट आहे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं. बऱ्याच वेळेस भांडवल पुरवठ्याची स्थिती प्रमाण अनुकूल असूनही व्यवसाय अपयशी ठरतो. अनेक उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात निधी असतो, तरी देखील त्यांचा व्यवसाय अपयशी ठरतो. कारण की उपलब्ध जो निधी जो आहे हा योग्य कारणाकरता वापरला जात नाही. यासाठी उपलब्ध भांडवल वापरण्यासंदर्भात शिस्त निर्माण करण्याचं उद्दिष्ट असावं लागतं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील माणसाने व व्यक्तींनी खर्च जरूर करावा, परंतु हा खर्च करत असताना हा योग्य कारणासाठी, योग्य मार्गासाठी करणं जसं आवश्यक आहे, तसंच व्यवसायांना सुद्धा जो काही भांडवल निधी जो आहे हा योग्य ठिकाणी वापरणं हे वित्तीय कार्याचं उद्दिष्ट आहे. व्यवसायामध्ये विविध विभाग असतात. या विविध विभागांना जो काही निधी आहे हा निधी पुरवठा या ठिकाणी केला जातो. हा निधी पुरवठा करत असताना विशिष्ट प्रकारचे परिपत्रक तयार करून त्यांना पाठवली जातात. निधी योग्य आणि चांगल्या प्रकारे कसा वापरावा या संदर्भात त्यांना सूचना केल्या जातात. वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तरावर जो अधिकारी वर्ग आहे हा आर्थिक व्यवहारांची एक चौकट तयार करून देतो. या चौकटीतून जाणं हे सर्व विभागांना बंधनकारक असतं. म्हणजे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं हे वित्तीय व्यवस्थापनाचं दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी आहे. तिसरं उद्दिष्ट आहे योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणं. तसं हे अल्पकालीन उद्दिष्ट आहे. सर्व रोखीचे व्यवहार, अधिकोष व्यवहार यांची योग्य नोंदणी करणं, त्याचबरोबर या नोंदणीमध्ये चूक होणार नाही, या नोंदणी नियमितपणे होतील याची दक्षता घेणं, म्हणजे बुक्स ऑफ रेकॉर्ड जे आहे हे निर्माण करण्याचं काम ह्या वित्तीय निधींच्या मार्फत ज्या नोंदी असतील या ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अचूक आणि नियमित नोंदणी झाल्यानंतर त्या नोंदणीची जो सक्षम अधिकारी आहे किंवा जो उच्च अधिकारी आहे याच्याकडून तपासून घेणं, त्यामुळे वित्त व्यवस्थापक जे आहे याची विश्वासार्हता वाढण्यास मदत होताना दिसून येते. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट आहे वित्तीय हित संबंध जपणे. वित्त व्यवस्थापकाला आपल्या संस्थेचे वित्तीय हित संबंध सुरक्षित राखण्याचं ध्येय मनाशी ठेवावं लागतं. आवश्यक ते निधी निर्माण करताना तसेच निधींचा वापर करताना वित्तीय हित संबंध जपणे याला पर्याय नसतो. म्हणून ते कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन असं उद्दिष्ट मानलं जातं. आता नेमकं वित्तीय हित संबंध म्हणजे नेमकं काय? आपण दैनंदिन जीवनामध्ये देखील आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नेमकं काय की ज्या वित्त संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची वेळेवर
बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या ठरलेल्या नियमानुसार परतफेड करणं याला वित्तीय हित संबंध असे म्हणता येईल. की जेणेकरून ज्या व्यक्तींकडून आपण भांडवल उभारणी केलेली आहे त्यांच्या भांडवलाची वेळेवर परतफेड करणं, ही परतफेड जी आहे ही वित्त संस्था तसेच बँका व व्यवसाय यांच्यामध्ये सदृढ संबंध निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. नंतर दुसरं उद्दिष्ट आहे नफा अधिकीकरणाचे उद्दिष्ट, ज्याला आपण प्रॉफिटेबिलिटी जी म्हणतो. नफा जो आहे हा नफा अधिक वाढवणं. यामध्ये उपलब्ध भांडवल जे आहे हे किफायतशीर मार्गाने उपलब्ध केलेलं असतं. या भांडवलाचा किफायतशीर वापर करून जो काही व्यवसाय आहे या व्यवसायाच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणणे व व्यवसायाचा नफा वाढवणे यासाठी वित्त व्यवस्थापकांना कसोशीने प्रयत्न करावे लागतात. जो वित्त विभाग प्रमुख असतो त्यांना सर्वांना गृहीत धरून आपण उभारलेला निधी चांगला नफा प्राप्त करण्यासाठी कसा फायदेशीर ठरवता येईल याचं व्यवस्थापन यामध्ये करावं लागतं. यामुळे विविध खाते प्रमुख जे खर्च करत असतात, निधींचा वापर करत असतात, यामध्ये सुसूत्रता आणि परस्पर सामंजस्य राहील याचा विचार यामध्ये करावा लागतो. तिसरं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे कल्याणाचे उद्दिष्ट. यामध्ये नफा ही केवळ व्यवसाय मालकांनी आनंद उपभोग घ्यायचा आहे किंवा मिळणारा नफा हा व्यवसायांच्याच मालकीचा आहे, व्यवसायाचे प्रवर्तकांच्या मालकीचा आहे असं नाही. तर नफा प्राप्तीचे सर्वांचे कष्ट असतात, संघभावना यामध्ये असते. वित्त व्यवस्थापक हा पुष्कळदा अनेक वित्तीय संकटातून मार्ग काढत असतो. या संकटातून काढलेल्या मार्गांना मूर्त स्वरूप देण्याचं काम तुमच्या व्यवसायामध्ये असणारी यंत्रसामुग्री, तुमचे कर्मचारी, तुमचे विभिन्न प्रकारचे जे काही अधिकारी वर्ग आहे हे देत असतात. म्हणून या सर्वांना एक न्याय मिळाला पाहिजे, न्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. हे ह्या कल्याणकारी उद्दिष्टांमध्ये येतं की जेणेकरून जो कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गांना व्यवस्थापनामध्ये सहभाग देणं असेल, कर्मचाऱ्यांना वेळेवर बोनस देणं असेल, कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची प्रलोभनं देऊन त्यांचा व्यवसायाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग आहे अशी जाणीव करून देऊन त्यांचं जे मोटिवेशन आहे, प्रेरणा आहे ही वाढवणं हे देखील वित्तीय व्यवस्थापनाचं उद्दिष्ट असतं. पुढील नवीन मुद्दा आपला आहे वित्तीय व्यवस्थापनाची कार्य. वित्तीय व्यवस्थापनाचे कार्य देखील दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये अंमलबजावणी कार्य. या कार्यामध्ये आर्थिक गुंतवणूक आणि लाभांशाबाबत निर्णय घेणे आवश्यक असते. या महत्त्वाच्या निर्णयासाठी प्रशासकीय कौशल्य, अर्थविषयक क्षमता आणि आर्थिक व्यवस्थापकीय आणि तांत्रिक दूरदृष्टी आवश्यक असते. संस्थेचे मूल्य जास्तीत जास्त वाढवणे हे वित्तीय व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. यासाठी खालील निर्णय महत्त्वाचे असतात. म्हणजेच अंमलबजावणीची जी कार्य आहे या अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये जे काही प्रशासन आहे या प्रशासनांनी घेतलेल्या निर्णयांची जी अंमलबजावणी आहे यामध्ये केली जाते. त्यामध्ये पहिलं आहे वित्त पुरवठ्याचं नियोजन. कोणतीही व्यवसाय संघटना जी आहे ही वित्त प्रमुखाला व्यवसायासाठी लागणाऱ्या वित्त पुरवठ्याचा जो काय आराखडा जो आहे
हा तयार करायला सांगत असते. या आराखड्यामध्ये प्रथमतः व्यवसायासाठी किती भांडवल आवश्यक आहे, रोखीचं प्रमाण किती असेल, व्यवसायासाठी स्थिर भांडवल किती लागेल, खेळत्या भांडवलाची गरज किती असेल इत्यादींचं नियोजन करावं लागतं. म्हणजे वित्तपुरवठ्याच्या नियोजनाच्या माध्यमातून जो व्यवसाय जो आहे हा अखंडपणे चालू राहील यासाठी नियोजन करावं लागतं. दुसरं कार्य आहे भांडवल उभारणी. वित्तपुरवठ्याचं जे काही नियोजन आहे हे नियोजन करत असताना वित्तप्रमुखाला भांडवल उभारणीसाठी प्रत्यक्ष विविध मार्गांचा अवलंब करावा लागतो. व्यावसायिक संस्थेनं जर भागभांडवल उभारणीचा मार्ग स्वीकारायचं निश्चित जर केलं तर मग भागांची नोंदणी करणं, उद्देशपत्र प्रसिद्ध करणं, जे काही ब्रोकर असतात, दलाल असतात त्यांच्याशी करार करणं, अशा अनेक बाबी ज्या असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. किंवा व्यवसायाने कर्जाऊ मार्गाने भांडवल उभारणी करायचं ठरवले तर वित्तपुरवठा करणाऱ्या बँका, वित्तीय संस्था यांच्याबरोबर संपर्क साधावे लागतात आणि त्यांच्याकडून भांडवल उभारणी करण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते यामध्ये करावे लागतात. तिसरं कार्य आहे विविध कार्यांसाठी भांडवल वितरण करणं. व्यवसाय संस्थेचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रामुख्याने वित्ताची आवश्यकता असते. व्यवसाय संस्थेतील प्रत्येक विभाग आपली कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आवश्यक भांडवलाची जी रक्कम जी आहे ही अंदाजपत्रकाच्या मार्फत सूचित करत असतो. त्यानुसार जो वित्त अधिकारी जो आहे या वित्त अधिकाऱ्याला त्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून प्रत्येक विभागाला त्यांच्या गरजेनुसार जो पैसा आहे या पैशाचं वितरण यामध्ये करावं लागत असतं की जेणेकरून जी भांडवल उभारणी जी आहे या भांडवल उभारणीचं अंदाजपत्रकानुसार प्रत्येक विभागाला योग्य जे वितरण आहे हे यामध्ये होईल. चौथं कार्य आहे भांडवलावरील नियंत्रण. आजच्या काळामध्ये बघितलं तर नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आपण रिमोट कंट्रोल असं आपण म्हणतो. की जीवनामध्ये वावरत असताना देखील प्रत्येक गोष्टीला कंट्रोल असेल तरच त्या गोष्टींचं नियोजन चांगल्या प्रकारे होतं. कंट्रोल जर नसेल तर वित्तीय कार्य विस्कटून जातात. यासाठी जे वित्तीय मार्ग आहे याचं योग्य प्रकारे नियोजन करून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय भांडवल उभारत असतो. यासाठी गुंतवणूकदारांना आर्थिक सवलती द्याव्या लागतात, आकर्षक व्याज द्यावं लागतं, नफाही द्यावा लागतो. यासाठी उभारलेलं जे भांडवल जे आहे त्यावर अतिशय काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे लागते. व्यवसायाच्या विकासासाठी भांडवल हा एक महत्त्वाचा घटक आहे. अन्यथा व्यावसायिक संस्थेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. आर्थिक बाबींचे व्यवहार करताना उलटसुलट जी चर्चा जी आहे यामध्ये विचारविनिमय करून गुंतवणूक करावी लागते. कारण वित्त व्यवस्थापकांना समाजातील अनेक घटकांची संपर्क येत असतो. भांडवलाचं नियोजन करणं, त्यावर नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं कार्य असतं. थोडक्यात कोणत्याही व्यवसाय संस्थेचं यश आणि अपयश हे संस्थेच्या वित्तीय जी कार्य आहेत त्या वित्तीय कार्यांवर कशा प्रकारे नियंत्रण प्रस्थापित केलं जातं यावर अवलंबून असते. पाचवं कार्य आहे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणं. संस्थेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी योग्य वेळी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध असणं आवश्यक आहे. ही अर्थव्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
रोख प्रवाह हा विक्रीच्या व्याप्तीवर अवलंबून असल्याने आर्थिक अंदाजपत्रक तयार करणं आवश्यक आहे. वर्षाच्या पुढील 3 महिन्यामध्ये किती रक्कम येणार आहे आणि जाणार आहे याचा अंदाज करणं, याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. की अंदाजपत्रक हा अंदाज असतो की वर्षभराच्या कालावधीमध्ये व्यवसायाकडे किती पैसा येईल व किती खर्च होईल, या संदर्भातील जे काही बजेट आहे, अंदाजपत्रक आहे, हे तयार करण्याचं काम वित्तीय व्यवस्थापकाचं आहे. 6वं कार्य आहे गुंतवणुकीचे निर्णय घेणं. वित्तीय व्यवस्थापकाला घ्यावा लागणाऱ्या निर्णयामध्ये गुंतवणुकीचा निर्णय महत्त्वाचा असतो. गुंतवणुकीच्या विविध जे काही प्रस्ताव असतात, या प्रस्तावावरील नफ्याच्या प्रमाणावर भांडवलाचं जे वाटप आहे ठरलेलं असतं. स्थिर मालमत्तेसाठी सर्व जे निर्णय आहे हेही घ्यावे लागतात, जेणेकरून वित्तीय व्यवस्थापकाची भूमिका यामध्ये महत्त्वाची मानली जाते. अंदाजपत्रक ठरत असताना व्यवसायाला कुठे गुंतवणूक करायची आहे या संदर्भातील निर्णय वित्त व्यवस्थापक घेत असतो. 7वं कार्य आहे उत्पन्नाचं व्यवस्थापन. हे देखील वित्त व्यवस्थापनाचं कार्य आहे. कर भरल्यानंतर जे काही उत्पन्न मिळतं, या उत्पन्नाचं लाभांशामध्ये, राखीव निधींमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये कसे वाटावे याचा निर्णय वित्त व्यवस्थापकाला घ्यावा लागतो. भागधारकांना सध्याच्या रोख लाभांशामध्ये जास्तीत जास्त रस असतो, तर भविष्यकालीन अडचणी निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी रोख राखीव निधी ठेवावा लागतो. अशी उच्च व्यवस्थापकाची इच्छा असते की जेणेकरून ह्या निधींना समन्याय देता येईल. अर्थव्यवस्थापक लाभांशाचे योग्य ते गुणोत्तर ठरवतो, ज्या योग्य भागधारकांचे निव्वळ संपत्तीचं मूल्य आहे हे दीर्घ मुदतीमध्ये वाढ करत असताना या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. त्यानंतर 8वं कार्य आहे रोखीचे व्यवस्थापन. रोख प्रवाहाचा अंदाज बांधणं व त्यावर नियंत्रण ठेवणं हे अर्थव्यवस्थापकाचं मुख्य कार्य आहे. संस्थेच्या मालकाच्या हिताच्या दृष्टीने रोखीचं व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं असतं. वित्त व्यवस्थापकांनी नेहमी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं. त्यामध्ये पहिलं जे आहे की निधीच्या वापराच्या सर्व पर्यायातील उत्तम पर्याय कसा निवडायचा, कारण की निधी उपलब्ध करत असताना बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. यापैकी व्यवसायाला जो पर्याय योग्य असेल, सोपा असेल, की ज्यावर व्यवसायाला नियंत्रण ठेवणं सोपं जाईल, अशा पर्यायाचं जे काही निवड आहे ही निवड करण्याचं काम वित्त व्यवस्थापकाला करावे लागते. दुसरं लक्ष आहे की भागधारकांना इतर पर्यायांपेक्षा ही गुंतवणूक फायदेशीर आहे असे वाटण्याची खात्री वित्त व्यवस्थापक कशा प्रकारे देऊ शकतो. याचाच अर्थ व्यवसायाने उभारलेली जी गुंतवणूक आहे किंवा जो निधी आहे, हा निधी विभिन्न ठिकाणी गुंतवला जातो. हा निधी गुंतवणूक करत असताना व्यवसायाचे जे भागधारक आहेत यांना विश्वासात घ्यावं लागतं, कारण की भागधारकांनी भांडवलाची उभारणी केलेली असते. या भांडवल उभारणीच्या माध्यमातून जे काही व्यावसायिक आहेत, ह्या व्यावसायिकांना जो काही निधी आहे या निधींचं नियोजन करावं लागतं. हे नियोजन करत असताना भागधारकांचा जो काही विश्वास आहे हाही संपादन करावा लागतो.
म्हणून व्यवसायाकडे जेव्हा अतिरिक्त रोख शिल्लक असेल त्यावेळी त्याची जास्तीत जास्त फायदेशीर गुंतवणूक कशी केली जाते हे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं काम रोखीच्या व्यवस्थापनामार्फत वित्त व्यवस्थापकाला पार पाडावे लागते. 9वे कार्य आहे वित्ताच्या नवीन स्रोतांबाबत निर्णय घेणं. कोणत्याही संस्थेला नेहमीच निधीची आवश्यकता असते. म्हणून एकूण कामकाजाचा अंदाज घेऊन वित्त व्यवस्थापकांनी अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी लागणारे जे काही निधी असतील या निधींचं विस्तृत अंदाजपत्र तयार करणं हवे असते. ज्या ज्या ठिकाणी निधींचा वापर होणार असेल त्या त्या ठिकाणी होणाऱ्या नफ्याची तुलना करत निधीला लागणारा खर्च किती होणार आहे याचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी वित्त व्यवस्थापकाकडे असते. म्हणजे वित्त व्यवस्थापक जो आहे हा नेहमी आपल्या व्यवसायाला जे काही भांडवल लागणार आहे यासाठी नवीन स्रोत कोणते आहेत याचा शोध घेण्याचं काम वित्त व्यवस्थापकाला करावे लागते. वित्त व्यवस्थापकाची 9 कार्य आपण बघितलेली आहेत. यानंतर राहिलेली पुढील 3 कार्य व वित्तीय अर्थविषयक कार्य हे आपण पुढील लेक्चरमध्ये विस्तृतपणे बघणार आहोत. धन्यवाद.